परिमळाची धाव भ्रमर ओढी, तैसी तुझी गोळी लागो मज. अविट गे माये विटेना, जवळी आहे परी भेटेना. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल हा चित्ती गोड लागे गाता गीती, आम्हा विठ्ठल जीवन टाळ चिपुलिया धन. विठ्ठल विठ्ठल वाणी अमृत हे संजीवनी. रंगला या रंगे तुका विठ्ठल सर्वांगे. त्याच नामाचं, विठ्ठल विठ्ठल या नामाचं, भगवंताचं, त्याच्या रूपाचं ध्यान जेव्हा अंतर्मनामध्ये गोड वाटायला लागतं, ध्यानात जेव्हा विठ्ठल बसतो, वाणीत विठ्ठल बसतो, त्यावेळेस चित्त आपोआप एकाग्र होऊन जातं महाराज. विठ्ठल हा चित्ती गोड लागे गाता गीती. वैखरी वाणीनं नामस्मरण करत करत जेव्हा त्या स्वराला, त्या उच्चाराला सूर लागतो, मध्यमामध्ये ती वाणी येते, त्यातून उच्चार होतो, त्यावेळेस एक वेगळा आनंद, वेगळी अनुभूती जीवाच्या ठिकाणी मिळत असते. आम्हा विठ्ठल जीवन टाळ चिपोडिया धन. विठ्ठल विठ्ठल वाणी अमृत हे संजीवनी. दुसरं काहीही गोड लागत नाही भगवंताच्या नामस्मरणाशिवाय, त्याच्या रूपाचं, त्याच्या गुणाचं वर्णन केल्याशिवाय आम्हाला दुसरं काहीच गोड लागत नाही. अशी अवस्था जेव्हा जीवाची होते, त्यावेळेस भगवंताला जीवाचा अंगीकार करावा लागतो. फक्त सोपान वृत्ती जीवाच्या ठिकाणी प्राप्त व्हायला पाहिजे. रंगला या रंगे तुका विठ्ठल सर्वांगे. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव व्हावे, अशी अवस्था व्हायला पाहिजे. येणे सुखे मन झाले हाव भरी, परती माघारी घेत नाही. पुन्हा प्रपंचाकडं जीव अडकत नाही, विषयामध्ये रममानच होत नाही. सर्व संग त्याग करून तो हा विठ्ठल बरवा, या समीकरणाप्रती जीव येतो महाराज. त्याच नामाचं, त्याच्या नामाचं, त्याच्या रूपाचं ध्यानच आता गोड लागतं. इतर कशातही, कोणत्याही विषयात आता मन रममान होत नाही, अशी स्थिती त्या साधकाची होऊन जात असते. त्या साधनेमध्ये जेव्हा साधक बसतो, तशी स्थिती त्याची होते. मग त्या स्थितीत राहिल्यानंतर कर्तव्य कर्म कसं करायचं, हा प्रश्न अर्जुनाचा आहे. कर्म तेची ब्रह्म तूच सांगतो देवा, ऐसे बोधा आले सम. माऊलीच वर्णन करतायत की कर्म तेची ब्रह्म ऐसे बोधा आले सम. त्यांचं कार्य, कर्म हेच ब्रह्म होऊन जातं, हे तूच सांगतोय. आणि आता तूच ध्यानस्थ एकाग्र चित्तानं बसायला सांगतोय. गोंधळलाय अर्जुन आणि आपली शंका अतिशय हुशारीनं मांडतोय अर्जुन त्या ठिकाणी. अर्जुन आहे महाराज, तो सहजपणे जाणून घेईल त्याला अर्जुन कसं म्हणता येईल. त्याला अर्जुन कसं म्हणता येईल. भगवंताजवळ किती प्रामाणिकपणे कबूल करतोय की देवा, ही योग्यता तू सांगतो आहे, त्या योगानं जाण्याची योग्यता माझ्या अंगी नाही. भगवंतांनी सतत जवळ असावं, हेच मागणं आपणही मागायला पाहिजे महाराज. अर्थात
तो जवळ असतोच हो, त्याचं अस्तित्व आम्हाला कळत नाही. अर्जुनाच्या बाबतीत तेच झालं आहे. आणि भगवंताला त्याची जाणीव करून द्यायची आहे. अर्जुनाच्या मनात उत्पन्न झालेले हे अज्ञान, अर्जुनाच्या ठिकाणी अज्ञान अर्थात जीवाच्या ठिकाणी हे निर्माण होतं. अर्जुनाचं निमित्त आहे ते दूर व्हावं याकरता भगवंत. आणि अर्जुनानं ते कबूलही केलं आहे की कार्पण्य दोष उपत स्वभाव प्रच्छामी त्वाम धर्म संमूढ चेता. यश्रेय माझ्याकरता निश्चित हितकारक काय आहे. यश्रेयस्या निश्चितम ब्रूहितन्मे शिष्यस्त्यम शादिमाम त्वाम प्रपन्नम. पूर्ण अर्थानं अर्जुन म्हणतो मी शरण आलेला आहे. फक्त आता माझ्याकरता योग्य काय राहील. मी ध्यानस्थ बसू का युद्ध करू, कर्तव्य कर्म करू. त्याचा निर्णय सांगण्याकरताच भगवंत श्रीमद भगवद्गीता उपदेशित आहेत. आजचं चिंतन आत्मसंयम योग अध्याय 6 श्लोक 15 युंजन्नेवं सदात्मानं योगी विगत कल्मषा सुखेन ब्रह्म संस्पर्शम अत्यंतम सुखमश्नुते. त्यावर भाष्य करताना माऊली 335 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात, ना तरी देणे ऐसे सांगतील तैसे आपण पे जरी न ठकेल तरी योग्य ते बी न होईल तेची पुसो. अर्जुन म्हणतोय ना तरी देवो ऐसे जैसे सांगतील तैसे आपण पे जरी ठकेल. देवा तू जे सांगतो आहे तसं माझ्यानं होणार नाही असं जर तुला वाटत असेल तर योग्यतेच्या मानानं माझ्या हातून जे होण्यासारखं असेल तेच तू मला सांग. शंका स्वतःच्या मनातली आहे, पण भगवंतावर सोपवून भगवंतावर सुपूर्द करून अर्जुन निवांत होतोय या ठिकाणी. की तू सांगितलं ना योगाभ्यास, मग त्या योगाभ्यासाकरता मी तुझ्या जवळच आहे ना, तो माझ्याकडून होईल का. त्या योग्यतेचा मी आहे का. तू जर हो म्हणशील तर मी आताच ठाण मांडून बसतो या ठिकाणी. काय सांगावं भगवंताने त्या ठिकाणी. भगवंताला सुद्धा गोंधळात टाकणाऱ्या शंका अर्जुनाच्या आहेत महाराज. ना तरी देवो जैसे सांगतील तैसे आपण पे जरी न ठकेल तरी योग्य ते विहीन होईल तेची पुसो. माझ्याकडे बघ देवा आणि माझ्याकरता हितकारक काय आहे. यश्रेयस्या निश्चितम ब्रूहितन्मे तेच तू मला सांग. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ति मुक्ताबाई की जय.